Hello dear student. Today we are going to start the chapter number 7 Evolution from NCERT. हा जो लेसन आहे या लेसनमध्ये आपण कोणकोणते पॉईंट डिस्कस करणार आहोत तर त्याची इंडेक्स बाजूला दिलेली आहे. याच्यामध्ये फर्स्ट ओरिजिन ऑफ लाईफचं अर्थवरती जे ओरिजिन आहे हे आपण स्टडी करणार आहोत. सेकंड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ फॉर्म अ थिअरी. लाईफ फॉर्म जे आहेत यांचं अर्थवरती इव्हॉल्युशन कसं झालं याच्याशी रिलेटेड थिअरी जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. व्हॉट आर द इव्हिडन्सेस फॉर इव्हॉल्युशनसाठीचे इव्हिडन्सेस, मग त्याच्यामध्ये पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, मॉर्फॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल हे इव्हिडन्सेस आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट, व्हॉट इज ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन. ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. ॲडॅप्टिव्ह रॅडिएशनमध्ये आपण एकाच प्रकारच्या ऑर्गॅनिझमपासून, एका स्पेसिसपासून वेगवेगळ्या स्पेसिस कशा अराईज होतात हे पाहणार आहोत. नेक्स्ट, बायोलॉजिकल इव्हॉल्युशन आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत, नॅचरल सिलेक्शन किंवा फाउंडर इफेक्टसारख्या. मेकॅनिझम ऑफ इव्हॉल्युशन आणि नेक्स्ट हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल. हे एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे या लेसनमधला ज्याच्यावरती नीटसाठी न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन विचारला जातो. ब्रीफ अकाउंट ऑफ इव्हॉल्युशन. एक ब्रीफ अकाउंट किंवा चार्टमध्ये टोटल एक्सप्लेन केलेलं आहे की इव्हॉल्युशन कसं झालेलं आहे. आणि फायनली ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ मॅन. तर हे 9 पॉईंट जे आहेत ते आपण या लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट इंट्रोडक्शन काय दिलेली आहे बघा. फर्स्ट इंट्रोडक्शन मी रीड करते. इव्हॉल्युशनरी बायोलॉजी इज द स्टडी ऑफ हिस्ट्री ऑफ लाईफ फॉर्म्स ऑन अर्थ. व्हॉट एक्झॅक्टली इज इव्हॉल्युशन? टू अंडरस्टँड the changes in flora and fauna that have occurred over millions of years on Earth, we must have an understanding of the context of origin of life, that is evolution of Earth, of star, and indeed of the universe itself. What follows is the longest of all construed and conjectured stories. This is the story of origin of life and evolution of life form or biodiversity on planet Earth in the context of evolution of Earth and against the background of evolution of universe itself. सो बघा, इव्हॉल्युशनरी बायोलॉजी म्हणजे काय आहे तर लाईफ फॉर्मची जी हिस्ट्री आहे या हिस्ट्रीची आपण स्टडी या बायोलॉजीमध्ये करणार आहोत. म्हणजे वेगवेगळे जे लाईफ फॉर्म आहेत यांचे हिस्ट्री किंवा यांचं जे ओरिजिन आहे, त्यांचे जे वेगवेगळे आधीचे फॉर्म्स आहेत याचा स्टडी आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. अर्थवरती फ्लोरा आणि फाउना जो आहे याच्यामध्ये मिलियन्स ऑफ इयर्समध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत आणि हे चेंजेस आपल्याला समजून घेण्यासाठी लाईफचं ओरिजिन, अर्थवरचं इव्हॉल्युशन, स्टार, इवन युनिवर्सचं इव्हॉल्युशन जे आहे ते समजून घेण्याची गरज आहे. हे सगळं जे आहे व्हॉट फॉलोज इज द लॉंगेस्ट ऑफ ऑल कन्स्ट्रुएड स्टोरीज. म्हणजे की अर्थ वेगवेगळ्या थिअरीचा किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा अर्थ लावलेल्या ह्या ज्या स्टोरीज आहेत ह्या आपण याच्यामध्ये डिटेल पाहणार आहोत. सो फर्स्ट पॉईंट ओरिजिन ऑफ लाईफ आपण स्टार्ट करतो आहे. सो ओरिजिन ऑफ लाईफमध्ये काय दिलेलं आहे बघा. वेन वी लुक ॲट स्टार ऑन क्लिअर नाईट स्काय वी आर इन अ वे लुकिंग बॅक इन टाईम. सो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे बघा. जेव्हा आपण स्टार्सकडे पाहतो रात्रीच्या वेळी तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण पास्टमध्ये किंवा भूतकाळामध्ये पाहतो आहे. हे कसं काय तर बघा, स्टेलार डिस्टन्स आर मेजर्ड इन लाईट इयर. स्टेलार डिस्टन्स जे आहे ते लाईट इयर्समध्ये मोजलं जातं. व्हॉट वी सी टुडे इज ॲन ऑब्जेक्ट हुज एमिटेड लाईट स्टार्टेड इट्स जर्नी मिलियन्स ऑफ इयर्स बॅक अँड फ्रॉम ट्रिलियन्स ऑफ किलोमीटर्स अवे अँड रिचिंग आर आयज. म्हणजे आज जे आपण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे ऑब्जेक्ट पाहतो आहे तर या ऑब्जेक्टनी एमिट केलेला जो लाईट आहे या लाईटची जर्नी मिलियन्स ऑफ इयर्स बॅक सुरू झालेली आहे. म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स पूर्वी त्या लाईटची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आत्ता आपल्यापर्यंत जो लाईट पोहोचतो आहे तो ट्रिलियन्स ऑफ किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करून तो आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. इन शॉर्ट, कोणताही ऑब्जेक्ट कधी आपल्याला ॲपियर होणार आहे जेव्हा त्या ऑब्जेक्टपासून येणारा लाईट आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचणार तेव्हा तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार. सो आपण जे काही ऑब्जेक्ट पाहतो आहे स्पेसमध्ये तर त्या ऑब्जेक्टनी एमिट केलेला जो लाईट आहे तो मिलियन्स ऑफ इयर्स बॅक तो लाईट एमिट केलेला आहे आणि तो लाईट ट्रिलियन्स ऑफ किलोमीटर डिस्टन्स
ट्रॅव्हल करून तो आत्ता आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतोय. सो जो लाईट आत्ता पोहोचतोय तो त्यांनी बऱ्याच वर्षांआधी एमिट केलेला आहे. त्यामुळे त्यांनी पहिलं स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण क्लिअर नाईट स्कायकडे पाहतो तेव्हा आपण पास्टमध्ये किंवा बॅकमध्ये पाहतोय. हावेवर when we see object in our immediate surrounding we see them instantly hence in the present time. आता हे आपण स्पेसमधले जेव्हा ऑब्जेक्ट पाहतो तेव्हा आपण पास्टमध्ये पाहतोय असं सांगितलं, कारण त्यांनी एमिट केलेला लाईट जो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतोय तो पोहोचण्यासाठी बरीच वर्ष लागलेली आहेत. त्यामुळे आपण पास्टमधलं पाहतोय. मात्र जेव्हा आपल्या इमिजिएट विसिनिटीमधले सराउंडिंगमधले जेव्हा आपण ऑब्जेक्ट पाहतो तेव्हा त्यांनी एमिट केलेला जो लाईट आहे तो लगेचच आपल्या आईजपर्यंत पोहोचतोय आणि आपण ते ऑब्झर्व करतोय. त्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये पाहतोय. सो इन शॉर्ट, जेव्हा आपण स्पेसमधले ऑब्जेक्ट पाहतोय तेव्हा आपण बॅक किंवा पास्टमध्ये पाहतोय आणि जेव्हा आपल्या इमिजिएट सराउंडिंगमधले ऑब्जेक्ट आपण ऑब्झर्व करतो तेव्हा आपण प्रेझेंटमध्ये पाहतोय. नेक्स्ट बघा पॅरेग्राफ. द ओरिजिन ऑफ लाईफ इज कन्सिडर्ड अ युनिक इव्हेंट इन द हिस्ट्री ऑफ युनिवर्स. लाईफचं ओरिजिन जे आहे ते युनिवर्सच्या ओरिजिनमध्ये युनिवर्सच्या हिस्ट्रीमधला एक युनिक इव्हेंट आहे. द युनिवर्स इज वास्ट. रिलेटिव्हली स्पीकिंग द अर्थ इटसेल्फ इज ऑलमोस्ट ओनली अ स्पेक. युनिवर्स जे आहे ते खूप वास्ट आहे. इनफॅक्ट ह्या मोठ्या युनिवर्समध्ये एका अर्थचं जर तुम्ही आकारमान चेक कराल तर एका बिंदूप्रमाणे किंवा कणाप्रमाणे, स्पेक म्हणजे बिंदू किंवा कण, तर अर्थ जी आहे ह्या पूर्ण युनिवर्समध्ये एका बिंदूप्रमाणे आहे. ओके, सो फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं स्पेसमधले ऑब्जेक्ट पाहताना आपण बॅकमध्ये पाहतोय आणि आपल्या आजूबाजूचे ऑब्जेक्ट पाहताना आपण प्रेझेंटमध्ये पाहतोय. नेक्स्ट, ओरिजिन ऑफ लाईफ जे आहे ह्या युनिवर्समधला एक युनिक इव्हेंट आहे किंवा युनिवर्सच्या हिस्ट्रीमधला एक अतिशय युनिक इव्हेंट आहे. आणि ह्या वास्ट युनिवर्समध्ये आपली अर्थ म्हणजे फक्त एक स्पेक किंवा एक बिंदू आहे छोटासा. म्हणजे युनिवर्स किती मोठं आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. द युनिवर्स इज व्हेरी ओल्ड, ऑलमोस्ट 20 बिलियन इयर्स ओल्ड. आता जे नंबर्स आहेत त्यांना मेन नंबर्सना अंडरलाईन करा. युनिवर्स जे आहे ते जवळपास 20 बिलियन इयर्स ओल्ड आहे. नेक्स्ट, ह्यूज क्लस्टर्स ऑफ गॅलॅक्सीज कंपराईज द युनिवर्स. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंटमध्ये 20 बिलियन इयर्स ओल्डला तुम्ही अंडरलाईन केलं. हे जे युनिवर्स आहे या युनिवर्समध्ये किंवा हे जे युनिवर्स आहे ते वेगवेगळ्या गॅलॅक्सीजपासून बनलेलं आहे. सो ह्यूज क्लस्टर्स ऑफ गॅलॅक्सीज कंपराईज युनिवर्स. गॅलॅक्सीज कंटेन स्टार्स, क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट. मग ह्या गॅलॅक्सीज कशाच्या बनलेल्या आहेत तर स्टार्स आणि वेगवेगळ्या गॅस आणि डस्टचे क्लाउड जे आहेत याच्यापासून बनलेले आहेत. कन्सिडरिंग द साईज ऑफ युनिवर्स अर्थ इज इंडीड अ स्पेक. पुन्हा एकदा रिपीट केलं, युनिवर्सचा साईज जर कन्सिडर केला तर त्या मोठ्या युनिवर्समध्ये अर्थ फक्त एक बिंदू किंवा एका कणाप्रमाणे आहे. इथपर्यंत समजलं का बघा. युनिवर्स किती ओल्ड आहे 20 बिलियन इयर्स ओल्ड. युनिवर्स कशापासून बनलेलं आहे क्लस्टर्स ऑफ गॅलॅक्सीज, वेगवेगळ्या गॅलॅक्सीजपासून. गॅलॅक्सीज कशापासून बनलेल्या आहेत तर स्टार्स आणि क्लाउड. आणि क्लाउड्स कशाचे गॅस आणि डस्टचे. ओके, सो पूर्ण युनिवर्सचा साईज आणि अर्थचा साईज जर कम्पेअर केला तर युनिवर्समध्ये अर्थ एका स्पेकप्रमाणे एका बिंदूप्रमाणे आहे. द बिग बँग थिअरी अटेम्प्ट टू एक्सप्लेन टू यूज द ओरिजिन ऑफ युनिवर्स. इट टॉक्स ऑफ अ सिंग्युलर ह्यूज एक्सप्लोजन अनइमॅजिनेबल इन फिजिकल टर्म. सो द बिग बँग थिअरी जी सांगितली जाते ज्याच्यामध्ये युनिवर्सचं ओरिजिन जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. मग बिग बँग थिअरी म्हणजे काय तर एक मोठा ह्यूज स्फोट जो आहे, एक्सप्लोजन जे आहे ते झालं अनइमॅजिनेबल एक्सप्लोजन. आणि याच्यामध्ये युनिवर्स जे आहे हे ओरिजिनेट झालं, अराईज झालं. नेक्स्ट बघा, सो या पॉईंटमध्ये असं सांगितलेलं आहे की बिग बँग थिअरीमध्ये युनिवर्स किंवा बिग बँगमध्ये युनिवर्स जे आहे ते ओरिजिनेट झालेलं आहे. नेक्स्ट, युनिवर्स एक्सपांड झालं आणि एक्सपांड झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी झालं. द युनिवर्स एक्सपांडेड अँड हेन्स द टेम्परेचर केम डाऊन. हायड्रोजन अँड हेलियम फॉर्म समटाईम लॅटर. काही दिवसांनंतर हायड्रोजन आणि हेलियम जे आहेत ते फॉर्म झाले.
द गॅसेस कंडेन्स अंडर ग्रॅव्हिटेशन अँड फॉर्म द गॅलॅक्सीज ऑफ द प्रेझेंट डे युनिवर्स. सो पुन्हा एकदा रिपीट करते आहे, बिग बँगमध्ये युनिवर्स ओरिजिनेट झालं. नेक्स्ट, हे जे युनिवर्स आहे ते एक्सपांड झालं आणि एक्सपान्शनमुळे याचं टेम्परेचर कमी झालं. नेक्स्ट, हायड्रोजन आणि हेलियमसारखे गॅसेस जे आहेत ते फॉर्म झाले. हे जे गॅसेस आहेत ते ग्रॅव्हिटेशनमुळे कंडेन्स झाले आणि याच गॅसेसपासून गॅलॅक्सीज ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत असं सांगितलेलं आहे. सो युनिवर्स कोणत्या ह्याच्यामध्ये फॉर्म झालेलं आहे, तर बिग बँगमध्ये. नेक्स्ट, हे जे युनिवर्स आहे ते एक्सपांड झालं, टेम्परेचर कमी झालं. नेक्स्ट, हायड्रोजन हेलियमसारखे गॅसेस फॉर्म झाले. हे गॅसेस ग्रॅव्हिटेशनमुळे कंडेन्स झाले आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गॅलॅक्सीज ज्या आहेत त्या फॉर्म झाल्या. मग युनिवर्समध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गॅलॅक्सीज आहेत. त्यापैकी मिल्की वे गॅलॅक्सीमध्ये आपली सोलार सिस्टीम आहे. सो इन द सोलार सिस्टीम ऑफ मिल्की वे गॅलॅक्सी, अर्थ वॉज सपोज टू हॅव बीन फॉर्म अबाउट 4.5 बिलियन इयर्स बॅक. सो मिल्की वे गॅलॅक्सीमधल्या सोलार सिस्टीममध्ये जी आपली अर्थ आहे ती अर्थ जवळपास 4.5 बिलियन इयर्स ॲगो जी आहे ती फॉर्म झालेली आहे. सो याही नंबरला अंडरलाईन करा. आपलं युनिवर्स 20 बिलियन इयर्स ओल्ड आहे आणि आपली अर्थ 4.5 बिलियन इयर्स ॲगो फॉर्म झालेली आहे. नेक्स्ट, देअर वॉज नो ॲटमॉस्फिअर ऑन अर्ली अर्थ. सुरुवातीच्या अर्थवरती ॲटमॉस्फिअर अजिबात नव्हतं. वॉटर वेपर, मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड, अमोनिया रिलीज्ड फ्रॉम मोल्टन मास कवर्ड दी सरफेस. सो मोल्टन मास किंवा रॉक जे आहेत त्यांच्या मोल्टन मासमधून वॉटर वेपर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया हे रिलीज झाले आणि त्यांनी अर्थचा सरफेस कव्हर केला. नेक्स्ट बघा, सुरुवातीच्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन नव्हता. मात्र यू व्ही रेज जे आहेत सुरुवातीला सनपासून अर्थवरती यू व्ही रेज पोहोचत होते आणि या यू व्ही रेजमुळे वॉटर ब्रेक होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस रिलीज झाले. लाईटर हायड्रोजन जो आहे तो एस्केप झाला. मात्र ऑक्सिजन जो आहे तो अमोनिया आणि मिथेन बरोबर कंबाईन होऊन वॉटर, कार्बन डायऑक्साईड आणि बाकीच्या गोष्टी तयार झाल्या आणि त्यानंतर ओझोन लेअर फॉर्म झाला. सो पुन्हा एकदा बघा, आपली सोलार सिस्टीम कोणत्या गॅलॅक्सीमध्ये आहे, मिल्की वे गॅलॅक्सीमध्ये. या सोलार सिस्टीममध्ये अर्थ 4.5 बिलियन इयर्स ॲगो फॉर्म झाली. नेक्स्ट, अर्ली अर्थवरती ॲटमॉस्फिअर नव्हतं. अर्थवरती जे मोल्टन मास होते रॉकचे किंवा इतर गोष्टींचे, त्या मासेसमधून वॉटर व्हेपर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, अमोनिया रिलीज झाले आणि यांनी अर्थचा सरफेस जो आहे तो कव्हर केला. त्यावेळी यू व्ही रेज सनपासून येणारे अर्थवरती येत होते कारण ओझोनचा लेअर सुरुवातीला नव्हता. तर या यू व्ही रेजमुळे वॉटर व्हेपर जे होते ते ब्रेक झाले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिलीज झालं. याच्यामधला हायड्रोजन लाईटर असल्यामुळे एस्केप झाला आणि ऑक्सिजन मात्र अमोनिया आणि मिथेन बरोबर कंबाईन होऊन वॉटर, CO2 आणि बाकीच्या गोष्टी फॉर्म झाल्या. त्यानंतर ओझोन लेअर जो आहे तो फॉर्म झाला. तर नेक्स्ट बघा, ॲज इट कूल द वॉटर वेपर फेल्स ॲज अ रेन टू फील द डिप्रेशन अँड फॉर्म ओशियन. सो जशी अर्थ कूल झाली, जे वॉटर वेपर होते ते रेनच्या फॉर्ममध्ये अर्थवरती आले आणि अर्थवरती असणारे डिप्रेशन्स भरून काढले आणि अर्थवरती ओशन जे आहे ते तयार झाले. लाईफ ॲपियर्ड 500 मिलियन इयर्स आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अर्थ, दॅट इज ऑलमोस्ट 4 बिलियन इयर्स बॅक. सो अर्थ कधी फॉर्म झाली, 4.5 बिलियन इयर्स ॲगो आणि अर्थ तयार झाल्यानंतर 500 मिलियन इयर्स नंतर म्हणजे आत्तापासून 4 बिलियन इयर्स ॲगो त्यावेळी अर्थवरती लाईफ जी आहे ती फॉर्म झाली किंवा ॲपियर झाली. मग या अर्थवरती लाईफ कशी ॲपियर झालेली असेल याच्या स्टोरीज किंवा याच्या थिअरीज ज्या आहेत त्या आपण स्टेट बोर्डमध्ये स्टडी केलेल्या आहेत. त्यातल्याच काही थिअरीज इथं रिपीट होणार आहेत. सो बघा, डीड लाईफ, सेकंड पॅराग्राफ आपण पाहतो आहे. डीड लाईफ केम फ्रॉम आउटर स्पेस, सम सायंटिस्ट बिलीव्ह दॅट इट केम फ्रॉम आउटसाईड. सो बघा,
त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे की लाईफ आउटर स्पेसमधून आली आहे का? आणि काही सायंटिस्टनी याच्यावरती काही सायंटिस्टचा विश्वास होता की लाईफ जी आहे ती बाहेरून अर्थवरती आलेली आहे. अर्ली ग्रीक थिंकर थॉट युनिट ऑफ लाईफ कॉल्ड स्पोर्स. ओके, सो लाईफचं युनिट जे आहे ते आधी स्पोर असं मानलं जात होतं. वेअर ट्रान्सफर्ड टू डिफरंट प्लॅनेट्स इन्क्लुडिंग अर्थ. सो हे जे स्पोर्स आहेत ते वेगवेगळ्या प्लॅनेटवरती ट्रान्सफर झाले. पॅन्सपर्मिया इज स्टील अ फेवरेट आयडिया फॉर सम ॲस्ट्रॉनॉमर. फॉर अ लाँग टाईम इट वॉज ऑल्सो बिलीव्ड दॅट. ओके, पॅन्सपर्मियापर्यंत बघा. पॅन्सपर्मिया थेरी जी आहे याच्यामध्ये लाईफ जे आहे अर्थवरचं ते इतर प्लॅनेटवरून स्पोर्सच्या फॉर्ममध्ये आलं असं सांगितलं जात होतं. आणि हे अजूनही बऱ्याच ॲस्ट्रॉनॉमर्ससाठी फेवरेट कन्सेप्ट आहे. नेक्स्ट, फॉर अ लाँग टाईम इट वॉज ऑल्सो बिलीव्ड दॅट लाईफ केम आउट ऑफ अ डिकेइंग अँड रॉटिंग मॅटर लाईक स्ट्रॉ, मड एक्सेट्रा. बऱ्याच दिवसांसाठी असंही मानलं जात होतं की लाईफ जे आहे ते कुजणाऱ्या आणि रॉटिंग मॅटरपासून लाईक स्ट्रॉ, मड याच्यापासून जे आहे ती अर्थवरती लाईफ तयार झालेली आहे, म्हणजे चिखलामधून लाईफ ओरिजिनेट होणं. दिस वॉज दी थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन. याला स्पॉन्टॅनियस जनरेशन थिअरी असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, आपण हे स्टडी केलेले स्टेट बोर्डमध्ये लुईस पाश्चर यांचा एक्सपेरिमेंट मी सांगितलेला. सो लुईस पाश्चर बाय केअरफुल एक्सपेरिमेंटेशन डेमॉन्स्ट्रेटेड दॅट लाईफ कम ओनली फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. लुईस पाश्चरने एक्सपेरिमेंट करून ही जी स्पॉन्टॅनियस जनरेशनची थिअरी जी आहे ती डिस्प्रूव्ह केली. आणि लाईफ कोणत्याही नॉन लिव्हिंगपासून फॉर्म होत नाही, तर लाईफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासूनच नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो अराईज होतो, हे त्यांनी एक्सपेरिमेंटमधून प्रूव्ह केलं. ही शोड दॅट इन प्री स्टरिलाइज्ड फ्लास्क, जो फ्लास्क ऑलरेडी स्टरिलाइज करून घेतलेला आहे, ज्याच्यामधले जर्म्स ऑलरेडी किल केलेले आहेत, अशा प्री स्टरिलाइज्ड फ्लास्कमध्ये लाईफ जी आहे ती अराईज होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही शोड दॅट इन प्री स्टरिलाइज फ्लास्क लाईफ डिड नॉट कम फ्रॉम किल्ड ईस्ट. यांनी दिलेलं आहे की किल्ड ईस्ट फ्लास्कमध्ये घेतलेले आहेत आणि ते सगळं फ्लास्क स्टरिलाइज केलेलं आहे. तर अशा फ्लास्कमध्ये नवीन लाईफ किंवा नवीन सेल जे आहेत त्या अराईज झाल्या नाहीत. व्हाईल इन अनादर फ्लास्क ओपन टू एअर न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अरोज फ्रॉम किल्ड ईस्ट. मात्र असंच दुसरं फ्लास्क फक्त एअरला जर आपण ओपन ठेवलं तर याच्यामध्ये नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते अराईज झाले किल्ड ईस्टपासून. सो स्पॉन्टॅनियस जनरेशन थिअरी वॉज डिसमिस्ड वन्स अँड फॉर ऑल. हवेवर दिस डिड नॉट answer how the first life form came on earth. सो जरी लुईस पाश्चर यांनी प्रूव्ह केलं की नॉन लिव्हिंगपासून लिव्हिंग अराईज होत नाही, मात्र लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते आधी असणाऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासूनच अराईज होतात. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म. हे जरी लुईस पाश्चर यांनी सांगितलं तरीही फर्स्ट लाईफ अर्थवरती कशी अराईज झाली हे त्यांना एक्सप्लेन करता आलं नाही. सो या पॅराग्राफमध्ये मी तुम्हाला 2 थिअरीज सांगितल्या, पॅन्सपर्मिया आणि सेकंड जी आहे ती थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन, जी लुईस पाश्चर यांनी डिस्प्रूव्ह केली. नेक्स्ट बघा, ओपॅरिन ऑफ रशिया अँड हॅल्डेन ऑफ इंग्लंड प्रपोज दॅट द फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ कुड हॅव कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, फॉर एक्झाम्पल RNA, प्रोटीन एक्सेट्रा. सो ओपॅरिन अँड हॅल्डेन थिअरी ही आपण स्टेट बोर्डमध्ये पाहिलेली आहे. याच्यामध्ये बघा इथंही ते सांगितलेलं आहे की ओपॅरिन आणि हॅल्डेन ह्या 2 सायंटिस्टनी काय प्रपोज केलं, तर फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ जे आहे ते कोणापासून अराईज झालेलं आहे, प्री एक्झिस्टिंग नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून. सो अर्थवरती आधी जे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल होते त्यांच्यापासून फर्स्ट लाईफ जी आहे ती फॉर्म झाली. अँड दॅट फॉर्मेशन ऑफ लाईफ वॉज प्रिसिडेड बाय केमिकल इव्हॉल्युशन, दॅट इज फॉर्मेशन ऑफ डायव्हर्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फ्रॉम इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट. सो अर्थवरती जे इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट होते त्याच्यापासून वेगवेगळे लाईफचे फॉर्म जे आहेत ते अर्थवरती
अराईज झाले. सो फॉर्मेशन ऑफ लाईफ प्रेसिडेड बाय केमिकल इव्हॉल्युशन, दॅट इज फॉर्मेशन ऑफ डायव्हर्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल फ्रॉम इनऑर्गॅनिक. अर्थवरती जे काही इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट होतं त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे आहेत ते फॉर्म झाले आणि या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सपासून फर्स्ट सेल जी आहे ती फॉर्म झाली. सो ही ओपॅरिन आणि हॅल्डेड यांनी प्रपोज केलेली थिअरी आहे. द कंडिशन ऑन अर्थ where high temperature volcanic storm reducing atmosphere containing CH4 NH3 etc. सो अर्थची जी कंडिशन होती सुरुवातीची ती कशी होती तर अर्थचं टेम्परेचर खूप हाय होतं, व्हॉल्कॅनिक स्टॉर्म्स होते तिथे, रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर होतं आणि याच्यामध्ये मिथेन अमोनिया ह्या गोष्टी जास्त होत्या. 1953मध्ये SL मिलर, युरे आणि मिलरचं एक्सपेरिमेंट आपण पाहिलेलं आहे. तेच मिलर हे जे सायंटिस्ट आहेत अमेरिकन सायंटिस्ट यांनी सिमिलर कंडिशन लॅबोरेटरी स्केलला तयार केल्या. त्यांनी एक इलेक्ट्रिक डिस्चार्ज क्लोज फ्लास्कमध्ये तयार केलं. ही क्रिएटेड इलेक्ट्रिक डिस्चार्ज इन अ क्लोज फ्लास्क कंटेनिंग मिथेन, हायड्रोजन, अमोनिया अँड वॉटर व्हेपर. त्यांनी ग्लासची एक क्लोज असेंब्ली घेतली आणि याच्यामध्ये मिथेन, हायड्रोजन, अमोनिया आणि वॉटर व्हेपर घेतले. 800 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर या फ्लास्कमध्ये ठेवलं आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्जसुद्धा क्रिएट केला. सो हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. क्लोज फ्लास्क आहे, त्या फ्लास्कमध्ये मिथेन, अमोनिया, हायड्रोजन आणि वॉटर व्हेपर घेतलेत. टेम्परेचर 800 डिग्री सेल्सिअस ठेवलेलं आहे. नेक्स्ट ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आणि त्या इलेक्ट्रिक डिस्चार्जमधून जेव्हा गॅसेस पास झाले तेव्हा त्या बाउलमध्ये किंवा त्या ॲपॅरेटसमध्ये काय फॉर्म झालं, ही ऑब्झर्ड फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड. यांच्यापासून अमिनो ॲसिड जे आहेत ते फॉर्म झाले. नेक्स्ट इन सिमिलर एक्सपेरिमेंट ऑदर्स ऑब्झर्ड फॉर्मेशन ऑफ शुगर, नायट्रोजन बेसेस, पिगमेंट अँड फॅट्स. बाकीच्यांनी काही एक्सपेरिमेंट केले सेम, तर बाकीच्या म्हणजे जसं मिलर यांना अमिनो ॲसिड मिळालं त्या पद्धतीनं इतरांना शुगर, नायट्रोजन बेसेस, पिगमेंट आणि फॅट्स जे आहेत ते मिळाले. ॲनालिसिस ऑफ मेटेरॉइड कंटेंट अल्सो रिव्हील्ड सिमिलर कंपाऊंड इंडिकेटिंग दॅट सिमिलर प्रोसेस आर ऑकरिंग एल्सवेअर इन स्पेस. सो मेटेरॉइड जे आहेत ते स्टोनचे किंवा रॉकचे मोठे मोठे पीसेस जे आपल्याला स्पेसमध्ये रिव्हॉल्व होताना पाहायला मिळतात. तर हे जे पीसेस आहेत यांना मेटेरॉइड्स म्हटलं जातं. तर या मेटेरॉइड्समध्ये सुद्धा अशा त्यांचं ॲनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की यासारखे कंपाऊंड जे आहेत ते मेटेरॉइडमध्ये आहेत. याचा अर्थ सेम प्रोसेस स्पेसमध्ये इतर ठिकाणी सुरू आहे. विथ दिस लिमिटेड इव्हिडन्स द फर्स्ट पार्ट ऑफ कंजक्टर स्टोरी दॅट इज केमिकल इव्हॉल्युशन वॉज मोर ऑर लेस ॲक्सेप्टेड. ओके, सो एवढ्या पुराव्याबरोबर किंवा एवढ्या इव्हिडन्सबरोबर ही जी केमिकल इव्हॉल्युशनची थिअरी जी आहे ती ॲक्सेप्ट केली गेली, तिचा फर्स्ट पार्ट. ओके, सो या पेजवरती आपण आत्तापर्यंत काय काय स्टडी केलं आहे. फर्स्ट, युनिवर्स जे आहे ते 20 बिलियन इयर्स ओल्ड आहे. सेकंड, युनिवर्स गॅलॅक्सीजपासून फॉर्म झालेले आहेत. नेक्स्ट, गॅलॅक्सीज ज्या आहेत त्या स्टार्स आणि क्लाउड्सपासून फॉर्म झालेल्या आहेत. हे सगळं युनिवर्स एका बिग बँगमध्ये अराईज झालं. हे जे बिग बँग आहे याच्यामध्ये हे जेव्हा युनिवर्स अराईज झालं तेव्हा ते एक्सपांड झालं आणि टेम्परेचर त्याचं कमी झालं. जसं टेम्परेचर कमी झालं त्यानंतर हायड्रोजन आणि हेलियम हे गॅसेस फॉर्म झाले आणि ते ग्रॅव्हिटेशननी कंडेन्स झाले आणि या गॅसेसपासूनच गॅलॅक्सीज ज्या आहेत त्या फॉर्म झाल्या. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये आपली जी गॅलॅक्सी आहे मिल्की वे गॅलॅक्सी, याच्यामध्ये आपली सोलार सिस्टीम आहे आणि या सिस्टीममधली आपली अर्थ जी आहे ती 4.5 बिलियन इयर्स ॲगो फॉर्म झालेली आहे. सुरुवातीला अर्थवरती ॲटमॉस्फिअर नव्हतं. वॉटर व्हेपर, मिथेन, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड यासारख्या गोष्टी होत्या. यू व्ही रेज जे सनपासून येत होते त्या यू व्ही रेजमुळे ओके, सो सुरुवातीला सनपासून येणारे यू व्ही रेज अर्थवरती पोहोचत होते आणि या यू व्ही रेजमुळे वॉटर जे आहे ते ब्रेक होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिलीज झालं.
हायड्रोजन एस्केप झाला, मात्र ऑक्सिजन मिथेन आणि अमोनियाबरोबर रिॲक्ट होऊन वॉटर, CO2 आणि बाकीच्या गोष्टी तयार झाल्या. हे अर्थच्या सुरुवातीच्या फॉर्मेशनमधल्या काही कन्सेप्ट दिलेल्या आहेत. त्यानंतर अर्थवरती लाईफ कसं ओरिजिनेट झालं, तर साधारण 500 मिलियन इयर्स आफ्टर फॉर्मेशन ऑफ अर्थ तयार झाल्यानंतर 500 मिलियन वर्षानंतर किंवा आत्तापासून 4 बिलियन वर्षांपूर्वी लाईफ जे आहे ते अर्थवरती ॲपियर झालं. मग याच्यासाठीच्या 2 थिअरी सांगितल्या, पॅन्सपर्मिया थिअरी आणि स्पॉन्टॅनियस जनरेशन. या दोन्ही थिअरी तुम्ही आधी स्टडी केलेल्या आहेत, सो या पॅरेग्राफमधल्या ह्या थिअरी लक्षात येतील. त्यानंतर ओपॅरिन आणि हॅल्डेन यांची जी थिअरी आहे ती शॉर्टमध्ये सांगितलेली आहे, की त्यांनी सांगितलेलं आहे अर्थवरचं जे लाईफ आहे ते अर्थवरती असणाऱ्या नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून तयार झालेलं आहे. तर यांची जी थिअरी आहे या थिअरीच्या सपोर्टमध्ये युरे आणि मिलर्स एक्सपेरिमेंट पर्टिक्युलरली लॅबोरेटरी स्केलला त्यांनी एक ॲपॅरेटस फॉर्म केलं, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज क्रिएट केला. मिथेन, अमोनिया, हायड्रोजन आणि वॉटर वेपर 800 डिग्री सेल्सिअसला घेतलं आणि एक्सपेरिमेंटमध्ये असं ऑब्झर्व झालं की त्या ॲपॅरेटसमध्ये अमिनो ॲसिड फॉर्म झालेत आणि इतरांच्या एक्सपेरिमेंटमध्ये शुगर, नायट्रोजन बेसेस, पिगमेंट आणि फॅटसुद्धा पाहायला मिळाले. इवन स्पेसमध्ये जे मेटेरॉइड्स आहेत त्याचं ॲनालिसिस केलं असता सेम गोष्टी तिथं सापडल्या. याचा अर्थ सेम प्रोसेस युनिवर्समध्ये, स्पेसमध्ये दुसरीकडे चालू आहे. ओके, सो याच्याबरोबरच आपला फर्स्ट पार्ट जो आहे तो कंप्लीट झाला आहे. लास्ट पॅराग्राफ बघा. We have no idea about how the first self-replicating metabolic capsule of life arose. The first non-cellular form of life could have originated 3 billion years back. Yes, पुन्हा एक नंबर आलेला आहे. नॉन सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ जे आहे ते अर्थवरती जवळपास 3 बिलियन इयर्स बॅक फॉर्म झालेलं आहे. सो 20 बिलियन इयर्स ओल्ड आपलं युनिवर्स आहे. 4.5 बिलियन इयर्स ॲगो अर्थ फॉर्म झाली. 4 बिलियन इयर्स ॲगो लाईफ ॲपियर झालं आणि 3 बिलियन इयर्स ॲगो अर्थवरती नॉन सेल्युलर फॉर्ममध्ये लाईफ जे आहे ते फॉर्म झालं. दे वूड हॅव बीन जायंट मॉलिक्यूल. ओके, सो इथपर्यंत कळलं का बघा. सेल्फ रेप्लिकेटिंग मेटाबॉलिक कॅप्सूल लाईफ कसं राईज झालं याची आयडिया नाही, मात्र फर्स्ट नॉन सेल्युलर फॉर्म जो आहे तो अर्थवरती 3 बिलियन इयर्स ॲगो फॉर्म झालेला आहे. नेक्स्ट बघा, हे दे वूड हॅव बीन जायंट मॉलिक्यूल, RNA, प्रोटीन, पॉलिसॅकॅराइड एक्सेट्रा. These capsule reproduced their molecules perhaps. Okay, so first non-cellular form of life could have originated 3 billion years ago. 3 billion years ago non-cellular form of life जे आहे ते फॉर्म झालं, ओरिजिनेट झालं. दे वूड हॅव बीन जायंट मॉलिक्यूल, ते जायंट मॉलिक्युल्स होते RNA, प्रोटीन आणि पॉलिसॅकॅराइडचे. These capsule reproduce their molecule perhaps. The first cellular form of life did not possibly originate till about 2000 million year ago. So first life cellular form जो आहे, फर्स्ट सेल्युलर फॉर्म अर्थवरचा 2000 मिलियन इयर्स ॲगोपर्यंत फॉर्म झाला नव्हता. These were probably single cell. All life form were in the water environment only. सो सगळे जे लाईफ फॉर्म आहेत these were probably single cell and all life form were in water environment only. सो सगळे जे लाईफ आहे ते वॉटर एन्व्हायरमेंटमध्येच फॉर्म झाली. दिस वर्जन ऑफ बायोजेनेसिस दॅट इज फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ अरोज स्लोली थ्रू इव्हॉल्युशनरी फोर्सेस फ्रॉम नॉन लिव्हिंग मॉलिक्युल्स इज ॲक्सेप्टेड बाय मेजॉरिटी. सो हे जे बायोजेनेसिसचं व्हर्जन आहे किंवा लाईफचं ओरिजिनचं जे थिअरी आहे ही सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट झालेली आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट लाईफ कशापासून फॉर्म झालेली आहे तर नॉन लिव्हिंग मॉलिक्युल्सपासून फॉर्म झालेली. हावेवर वन्स फॉर्म हाऊ द फर्स्ट सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ could have evolved into complex biodiversity of today is the fascinating story that will be discussed below. So फर्स्ट सेल्युलर फॉर्म तयार झाल्यानंतर त्याच्यापासून आत्ताची कॉम्प्लेक्स बायोडायव्हर्सिटी कशी तयार झाली असेल
याची जी स्टोरी आहे ती नेक्स्ट डिस्कस केलेली आहे. सो सी. ओके, सो फर्स्ट सेल जी आहे ती अर्थवरती फॉर्म झाली आणि ही जी सेल आहे प्रोबॅबली 2000 मिलियन इयर्स ॲगो इथंपर्यंतसुद्धा फॉर्म झाली नव्हती, त्यानंतर फॉर्म झालेली. यानंतर नेक्स्ट हे जे बायोजेनेसिस आहे हे सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट झालं. बायोजेनेसिसमध्ये फर्स्ट लाईफ किंवा फर्स्ट सेल जी आहे ती नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युलपासून फॉर्म झालेली ही थिअरी सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट झाली आणि बऱ्यापैकी हे जे बायोजेनेसिस आहे ते वॉटरमध्ये झालं किंवा लाईफ फॉर्म जे आहेत ते वॉटरमध्ये होते. तर नेक्स्ट ह्या एका सिंगल सेलपासून आत्ताची जी ह्यूज डायव्हर्सिटी जी आहे ती कशी फॉर्म झाली असेल याची फॅसिनेटिंग स्टोरी जी आहे ती खाली डिस्कस केलेली आहे. सो नेक्स्ट इज इव्हॉल्युशन ऑफ लाईफ फॉर्म अ थिअरी. सो वेगवेगळे जे लाईफ फॉर्म आहेत हे कसे इव्हॉल्व झाले याची थिअरी आपण पाहणार आहोत. सो कन्व्हेन्शनल रिलिजियस लिटरेचर टेल्स अस अबाउट द थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. सो आपण कन्व्हेन्शनल धार्मिक जर ग्रंथ आपण पाहिले तर याच्यामध्ये थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन आपल्याला पाहायला मिळते. ही थिअरीसुद्धा आपण स्टेट बोर्डमध्ये पाहिलेली. आता NCERTमध्ये या थिअरीशी रिलेटेड 3 कॉनेटेशन दिलेले आहेत. तर काय आहेत बघा. दिस थिअरी हॅज 3 कॉनोटेशन्स. वन, दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, स्पेसीज ऑर टाईप्स दॅट वी सी टुडे वेअर क्रिएटेड ॲज सच. बघा, रिलिजियस लिटरेचरमध्ये आपल्याला स्पेशल क्रिएशनची थिअरी सापडते. तर या थिअरीचे 3 कॉनोटेशन जे आहेत किंवा 3 जे अर्थ आहेत ते आपण आता पाहतोय. त्यातला फर्स्ट दिलेला आहे, आत्ताचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढ्या स्पेसीस किंवा जे काही टाईप आहेत जे आपल्याला आत्ता दिसत आहेत जसे आहेत तसेच क्रिएट झालेले आहेत. सो फर्स्ट या थिअरीचं कॉनोटेशन किंवा फर्स्ट अर्थ काय लावला जातो आहे तर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट वी सी टुडे वेअर क्रिएटेड ॲज सच. आत्ता जसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तसेच ते क्रिएट केलेले आहेत. सेकंड बघा, फर्स्ट ऑफ नेक्स्ट 2 पॉईंट बघा. 2, दॅट द डायव्हर्सिटी वॉज ऑलवेज द सेम सिन्स क्रिएशन अँड विल बी द सेम इन फ्युचर ऑल्सो. म्हणजे आत्ताची जी डायव्हर्सिटी आहे ती क्रिएशनपासूनच एवढी डायव्हर्सिटी आहे किंवा क्रिएट करतानाच एवढी डायव्हर्सिटी क्रिएट केलेली आणि फ्युचरमध्ये सुद्धा ही डायव्हर्सिटी एवढीच राहणार. थर्ड पॉईंट बघा. 3, दॅट अर्थ इज अबाउट 4000 इयर्स ओल्ड. अर्थ जी आहे ती 4000 इयर्स ओल्ड आहे. तर हे 3 कॉनोटेशन जे आहेत ते स्पेशल क्रिएशनच्या थिअरीचे दिलेले आहेत. सो आपण कोणतेही जर धार्मिक ग्रंथ पाहिले तर आपल्याला स्पेशल क्रिएशनची थिअरी पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ही जी लाईफ आहे, ही जी अर्थ आहे ती काही सुपरनॅचरल पॉवरनी क्रिएट केलेली आहे. मात्र NCERTमध्ये या थिअरीचे 3 कॉनोटेशन्स दिले. त्यातला फर्स्ट जो दिलेला आहे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण आत्ता पाहतोय ते जसे आहेत तसेच क्रिएट केलेले आहेत. सेकंड, जी डायव्हर्सिटी आपल्याला आत्ता पाहायला मिळते ही क्रिएशनला पण एवढीच डायव्हर्सिटी होते आणि फ्युचरमध्ये सुद्धा एवढीच डायव्हर्सिटी राहणार. आणि थर्ड आहे अर्थचं लाईफ 4000 इयर्स ओल्ड आहे किंवा अर्थ 4000 इयर्स ओल्ड आहे. नेक्स्ट बघा. ऑल दीज आयडियाज वेअर स्ट्रॉंगली चॅलेंज ड्युरिंग 19th सेंचुरी. ह्या तिन्ही आयडिया ज्या आहेत ह्या 19th सेंचुरीमध्ये जास्त चॅलेंज झाल्या किंवा जास्त ॲक्सेप्ट नाही झाल्या. बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन मेड ड्युरिंग सी वॉयज इन अ सेल शिप कॉल्ड HMS बीगल अराउंड द वर्ल्ड, चार्ल्स डार्विन. ओके, इथपर्यंत बघा. सो पहिली जी स्पेशल क्रिएशनची थिअरी आहे ही बरेच दिवस ॲक्सेप्ट केलेली. मात्र 19th सेंचुरीमध्ये चार्ल्स डार्विन यांनी त्यांचे ऑब्झर्वेशन्स मांडून ही जी थिअरी आहे ती चॅलेंज केली किंवा ती थिअरी डिसमिस किंवा ती मान्य नाही केली किंवा तिला चॅलेंज केलं. आपल्या वेगवेगळ्या प्रूफनी, ऑब्झर्वेशननी त्यांनी दाखवून दिलं की त्या थिअरीमध्ये सांगितलेले जे पॉईंट आहेत ते तितके करेक्ट नाही आहेत. सो आता त्यांनी कसं सांगितलेलं आहे पहा. ऑल दीज आयडियाज वेअर स्ट्रॉंगली चॅलेंज्ड. ह्या सगळ्या आयडियाज जास्त चॅलेंज झाल्या 19th सेंचुरीमध्ये. कोणत्या बेसिसवरती तर बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन मेड. ओके, काही ऑब्झर्वेशनवरती. मग ऑब्झर्वेशन कोणाचे होते? चार्ल्स डार्विन या सायंटिस्टचे होते. आणि त्यांनी जेव्हा सी वॉयज म्हणजे समुद्री प्रवास केला
त्यांनी समुद्री प्रवासासाठी जी शिप यूज केलेली तिला HMS बीगल असं म्हटलं जात होतं. सो HMS बीगल हे त्यांच्या शिपचं नेम आहे. आणि या शिपमधून ऑल राऊंड वर्ल्डमध्ये त्यांनी सी व्होयाज केला, समुद्री प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांचे जे काही ऑब्झर्वेशन्स त्यांना मिळाले, तर त्या ऑब्झर्वेशन्सवरून त्यांनी काय कन्क्लूड केलं बघा. चार्ल्स डार्विन कन्क्लुडेड दॅट existing living forms share similarities to varying degree not only among themselves but also with life form that existed millions of years ago. सो त्यांनी जे ऑब्झर्वेशन केले त्या ऑब्झर्वेशनचे जे कन्क्लुजन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, आत्ताच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते. तर ही सिमिलॅरिटी फक्त त्यांच्यातच नाही, तर मिलियन्स इयर ॲगो अर्थवरती ज्या लाईफ फॉर्म होत्या त्यांच्याशीही हे सिमिलॅरिटी, आत्ताचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो अर्थवरती असणाऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी काही कॅरेक्टरमध्ये सिमिलॅरिटी दाखवतात. सेकंड, मेनी सच लाईफ फॉर्म डू नॉट एक्झिस्ट एनीमोर. सो असे बरेच लाईफ फॉर्म होते, याच्यामधले कितीतरी लाईफ फॉर्म जे आहेत ते आता अर्थवरती एक्झिस्ट नाही आहेत किंवा अर्थवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. देअर हॅड बीन एक्सटिंक्शन ऑफ डिफरंट लाईफ फॉर्म इन इयर्स गॉन बाय जस्ट ॲज न्यू फॉर्म ऑफ लाईफ अरोज ॲट डिफरंट पिरियड ऑफ हिस्ट्री ऑफ अर्थ. सो यातले बरेच लाईफ फॉर्म जे आहेत ते अर्थवरून एक्सटिंक्ट झालेले आहेत. जसे नवीन वेगवेगळे लाईफ फॉर्म जे आहेत अर्थच्या हिस्ट्रीच्या वेगवेगळ्या अर्थची जी लाईफ आहे ती वेगवेगळ्या पिरियड्समध्ये डिवाईड केलेली आहे. वेगवेगळ्या पिरियड्समध्ये वेगवेगळे लाईफ फॉर्म जे आहेत ते अराईज झाले, तसे आधीचे काही लाईफ फॉर्म एक्सटिंक्टसुद्धा झालेले आहेत. देअर हॅज बीन ग्रॅज्युअल इव्हॉल्युशन ऑफ लाईफ फॉर्म. लाईफ फॉर्मचं इव्हॉल्युशन जे आहे ते ग्रॅज्युअल म्हणजेच टप्प्याटप्प्याने इव्हॉल्युशन झालं. एनी पॉप्युलेशन हॅज बिल्ट इन व्हॅरिएशन इन कॅरेक्टरिस्टिक. कोणत्याही पॉप्युलेशनमध्ये बिल्ट इन व्हॅरिएशन आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये पाहायला मिळतं. दोज कॅरेक्टरिस्टिक विच एनॅबल, ओके, सो एकाच स्पेसीजचं जर आपण पॉप्युलेशन, इवन ह्युमन बिंग असेल किंवा दुसरं कोणत्याही स्पेसीजचं जर आपण पॉप्युलेशन पाहिलं तर त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिकमध्ये व्हॅरिएशन असतं. आता हे जे व्हॅरिएशन आहे याच्यामुळे जे कॅरेक्टर नॅचरल कंडिशनमध्ये जास्त सर्वाईव्ह करण्यासाठी मदत करतात तर ते ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतात आणि बाकीचे जे ऑर्गॅनिझम आहेत ते पेरिश होतात. सो तेच पुढे सांगितले बघा. दोज कॅरेक्टर विच एनॅबल सम टू सर्वाईव्ह बेटर इन नॅचरल कंडिशन वूड आउटब्रीड ऑदर्स दॅट आर लेस एंडोड टू सर्वाईव्ह अंडर सच नॅचरल कंडिशन. सो ज्यांच्याकडे नॅचरल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह होण्याचे कॅरेक्टर असतात ते ऑर्गॅनिझम आउटब्रीड करतात किंवा जास्त रिप्रोडक्शन करतात, आणि ज्यांच्याकडे तसे कॅरेक्टर नसतात त्यांचं रिप्रोडक्शन किंवा ते कमी प्रमाणात करतात. अनादर वर्ड यूज्ड इज फिटनेस. यासाठी दुसरा वर्ड यूज केलेला आहे फिटनेस. आता फिटनेस म्हणजे काय? अकॉर्डिंग टू डार्विन फिटनेस काय आहे? द फिटनेस अकॉर्डिंग टू डार्विन रिफर्स अल्टिमेटली अँड ओनली टू रिप्रोडक्टिव्ह फिटनेस. डार्विननुसार फिटनेस म्हणजे फक्त रिप्रोडक्टिव्ह फिटनेस. सो दोज हू आर बेटर फिट इन द एन्व्हायरमेंट लिव्ह मोर प्रोजेनी. सो जे एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये जास्त फिट असतात ते जास्त प्रोजेनी म्हणजे जास्त रिप्रोडक्शन करतात किंवा नवी ऑफस्प्रिंग जास्त जन्माला घालतात. दीज देअर फोर विल सर्वाईव्ह मोर. त्यामुळे हे जास्त सर्वाईव्ह होतात आणि नेचर यांना सिलेक्ट करतो. ही कॉल्ड इट नॅचरल सिलेक्शन अँड इम्प्लाइड इट ॲज अ मेकॅनिझम ऑफ इव्हॉल्युशन. सो नॅचरल सिलेक्शन तुम्ही 10th पासून स्टडी करताय. तुम्हाला माहिती आहे एकाच स्पेसीच्या पॉप्युलेशनमध्ये कॅरेक्टरिस्टिकमध्ये व्हरायटीज असते. त्यातल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक नेचरमध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी फेवरेबल असतात ते ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतात, रिप्रोडक्शन करतात आणि ती स्पेसीज नेचर सिलेक्ट करतो. याला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो. सो हे नॅचरल सिलेक्शन दिलेलं आहे डार्विन यांचं ऑब्झर्वेशन. नेक्स्ट, लेट अस अल्सो रिमेंबर दॅट अल्फ्रेड व्हॅलस, या वर्डला अंडरलाईन करा, अल्फ्रेड व्हॅलस, अ नॅचरलिस्ट हू वर्क इन मलाय आर्किपेलॅगो
had also came to similar conclusion around the same time. In due course of time, apparently new type of organism are recognizable. सो डार्विन यांचं जे ऑब्झर्वेशन होतं सेम ऑब्झर्वेशन ॲल्फ्रेड वॉलेस यांचंही होतं. सो याच्याही वरती क्वेश्चन विचारला जातो. डार्विनची जी थिअरी आहे यांचे जे सपोर्टर आहेत किंवा त्यांच्यासोबतच ही अशी थिअरी मांडणारे जे दुसरे सायंटिस्ट आहेत त्यांचं नेम आहे ॲल्फ्रेड वॅलस. सो डार्विन आणि ॲल्फ्रेड वॅलस हे दोन्हीही नेम नॅचरल सिलेक्शनच्या थिअरीसाठी लक्षात ठेवायचेत. नेक्स्ट बघा, लेट अस ऑल्सो रिमेंबर दॅट ॲल्फ्रेड वॅलस अ नॅचरलिस्ट हू वर्क इन मलाय आर्किपेलागो हॅड ऑल्सो कम टू सिमिलर कन्क्लुजन अराउंड द सेम टाईम. म्हणजे डार्विनचे जे कन्क्लुजन होते सेम असेच कन्क्लुजन याही सायंटिस्टना मिळाले, म्हणजे सेम त्यांची थिअरी. नेक्स्ट, इन ड्यू कोर्स ऑफ टाईम ॲपरेंटली न्यू टाईप ऑफ ऑर्गॅनिझम आर रेकग्नायझेबल. All the existing life form share similarity and share common ancestor. However, these ancestors were present at different period in history of Earth. The geological history of Earth closely correlate with biological history of Earth. A common permissible conclusion is that Earth is very old, not thousands of years as was thought earlier, but billions of years old. सो काय सांगितलेलं आहे बघा, ॲल्फ्रेड वॅलेस यांचा पॉईंट कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट बघा, इन ड्यू कोर्स ऑफ टाईम ॲपरंटली न्यू टाईप ऑफ ऑर्गॅनिझम आर रेकग्नायझेबल. सो बऱ्याच टाईमनंतर म्हणजे नॅचरल सिलेक्शनमध्ये हळूहळू व्हॅरिएशन होऊन किंवा एखादं कॅरेक्टर सिलेक्ट होऊन नवीन स्पेसिस आणि वेगवेगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते अर्थवरती फॉर्म होतात. ऑल द एक्झिस्टिंग लाईफ फॉर्म शेअर सिमिलॅरिटी शेअर कॉमन ॲन्सेस्टर. सो आत्ताचे जे एक्झिस्टिंग लाईफ फॉर्म आहेत यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे आणि यांचा ॲन्सिस्टर कॉमन आहे. हावेवर दीज ॲन्सिस्टर वेअर प्रेझेंट ॲट डिफरंट पिरियड इन द हिस्ट्री ऑफ अर्थ. सो अर्थची जी हिस्ट्री आहे, जसं आपण टाईम पिरियड किंवा एका दिवसाचा जो टाईम आहे तो आवर्स, मिनिट, सेकंड याच्यामध्ये डिवाईड करतो, तसं अर्थचा जो टाईम पिरियड आहे तो एपोच, पिरियड आणि एराज याच्यामध्ये डिवाईड केलेला आहे. तर ही जी जिओलॉजिकल हिस्ट्री आहे अर्थची, ही जिओलॉजिकल हिस्ट्री बायोलॉजिकल हिस्ट्रीशी कोरिलेट करते. जिओलॉजिकल हिस्ट्री म्हणजे अर्थ फॉर्मेशन किंवा त्याच्यावरचे चेंजेस आणि बायोलॉजिकल हिस्ट्री म्हणजे अर्थवरचं लाईफमध्ये होणारे चेंजेस. ओके, सो कोरिलेट करतात ह्या दोन्ही गोष्टी. सो कॉमन परमिसिबल कन्क्लुजन इज दॅट अर्थ इज व्हेरी ओल्ड. सो याच्यावरून हे कन्क्लुजन काढलेलं आहे की अर्थ खूप ओल्ड आहे. थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशनमध्ये सांगितल्याप्रमाणे थाउजंड्स ऑफ इयर ओल्ड नाही तर बिलियन्स ऑफ इयर ओल्ड आहे. ओके, सो याबरोबरच आपण या लेसनमधले पहिले 2 पॉईंट जे आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट, व्हॉट आर द इव्हिडन्सेस फॉर इव्हॉल्युशन. सो इव्हॉल्युशनरी इव्हिडन्सेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. हे जे कंटेंट आहे NCERTमधला ते व्यवस्थित रीड करा आणि मेन पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. थँक्यू.